आज भरपूर सारे फ्लावर काढून घेतलेले आहेत, कारण द्यायचे होते शेजारच्या ताईंला आणि ते झालेले पण होते म्हणून काढलेले आहेत. तर हे बघा, हा एक झालेला होता, हा काढला. अजून 2-3 झालेले आहेत, ते पण काढून घेतलेले आहे, कारण देऊन टाकायचे होते. रोज 2-2-3 गट्टून हे निघतात, गट्टे निघतात कोबूचे. आणि मग रोज रोज मी नाही व्हिडिओ दाखवत की हा आज एक निघाला, आज एक निघाला, रोज कवर दाखवणार. म्हणून मी आज 3-4 काढले ना, तर म्हणून आज मी व्हिडिओ बनवत आहे त्याचा. तुम्हाला माहिती आहे आपण विकत नर्सरीतून झाडं आणलेले होते आणि खूप छोटे छोटे होते, पण भरपूर साऱ्या प्रमाणात माझ्याकडून आले होते. ते म्हणजे मी एक कॅरेटच आणलं होतं, त्याला लावायला जागा नव्हती, खूप दाट झाले होते. पण असं वाटलं होतं ते बारीक पडतील का काय, पण अजिबात नाही, बारीक वगैरे काही पडलेले नाही आहेत. खूप मोठे मोठे झालेले आहेत. ते बघा एवढे सारे हे काढलेले आहेत, 3-4 काढलेले आहेत आणि एक छोटा आहे ना, तो आम्हाला घरी ठेवायचा आहे आणि बाकीचे द्यायचे आहे. तर आता बघा, हे उद्या काढायला आहे. मग आता उद्या लगेच कसं काय व्हिडिओ करणार ना, म्हणून नाही मी रोज रोज व्हिडिओ करत. तर भरपूर सारे असे लागलेले आहेत जे नवीन नवीन अजून दिसून येतात. आता तेच बरेच दिवस होऊन गेले ना, त्याचं ते निघून गेलं असेल टाईम यायचा. पण एवढं तरी बरं आहे की ते 2-3 दिवसाला म्हणा, 4 दिवसाला म्हणा असं निघतं. रोज रोज आपण कंटाळा करतो खायला, पण 2 दिवसाला तरी निघतं, 2-3 दिवसाआड असं निघतंय. तर हे बघा, जे असे आहेत अजून भरपूर सारे आहेत, कारण आणतानीच खूप माझ्याकडून रोपं आणल्या गेली होती आणि जागा पण नव्हती एवढी लावायला. हा बघा, असे अजून भरपूर असे दिसतात, जिथे जिथे पाहावं आता तिथे तिथे फ्लावरच दिसते बघा. इकडे पण आहे, आता हा परवा दिवशी काढता येईल. म्हणजे असं रोज रोज हे हा एक काढता येईल. आता याला नाही अजून दिसतात ते, मग नंतर एक दिवस गेला की लगेच दुसऱ्या दिवशी दिसून येतात ते. त्यामुळे तर भरपूर सारे असे लईच झाडं आले होते माझ्याकडून, कारण मी एका कॅरेटच उचलून आणलं होतं. आणि हे बघा, पत्ताकोबी. तर आपल्याला वाटतं लवकर लवकर यावं, पण नाही. आता किती दिवस झाले, तुम्ही बघितलं असेल मागच्या पण व्हिडिओत, एकदम छोटे छोटे गट्टे होते, तर अजून तसेच आहेत. छोटे छोटेच आहेत. आपण म्हणलं म्हणून लगेच लगेच नाही आहेत, पण दिसायला खूप छान दिसते ते. त्याला येऊ नाही येऊ, पण दिसायला खूप छान दिसते. आल्या तर मी तुम्हाला दाखवणारच आहे व्हिडिओत. तर पण खूप छान असा आपला फ्लावर पण आलेला आहे आणि आहे दोडके. दोडके म्हणजे मी तुम्हाला का दाखवते की आपण नाही का, मग ज्यावेळेस भाजी येईल त्यावेळेस दाखवून काय उपयोग ना. आपण कशी त्याची लागवड केली होती आणि कशी आपण त्याचे काळजी घेतली आणि मग कसं आपल्याला भाजी खायला आली, हे पूर्ण मी दाखवत असते. कारण तुम्ही याच्या अगोदर पण पाहिलेलं आहे, फ्लावरचे हे म्हणा किंवा काहीही म्हणा. आणि खरं तर मी बनवलं होतं गुलाबासाठी लिक्विड, पण मला जो व्हिडिओ मी टाकायचा केला होता ना, तो मला टाकताच नाही आला, म्हणजे करताच नाही आला, कारण काम होतं. तर मी हे राख, तांदूळ आणि हळद हे मिक्स करून मी हे लिक्विड खत बनवलं होतं आणि 1 लिटर लिक्विडला 2 लिटर पाणी टाकलं होतं आणि ते गुलाबाला घातलं होतं. तसे गुलाब आपलं ऊन असले तरी पण खूप छान आहे, ते बघू शकता तुम्ही. आणि फवारा नाही केला, फवारायला आता दुसऱ्या वेळेस करेल मी. पण आता नुसतं लिक्विड घालून घेतलेलं आहे आणि तसे पण फुलं छान आहेत अजून. बघू शकता तुम्ही किती मस्त आहेत. नवीन फुटवे फुटायसाठी पण छान असतं ते. आणि तांदळाचं पाणी, नुसतं तांदळाचं पाणी जरी घातलं ना तरी पण खूप छान असतं, किंवा नुसती राख टाकली तरी पण छान असती. तर मी मिक्स करून टाकलं असतं. आणि हळद तर टाकतोच आपण. तुम्ही झाडं जरी कट केले ना, ज्यावेळेस गुलाब आपण कट करतो, तर त्या कट केलेल्या जी फांदी असते खालची आपण राहिलेली, त्या फांदीत जरी तुम्ही हळद भरली ना तरी पण खूप छान हळदीला त्याने, म्हणजे त्या काडीला कीड वगैरे लागत नाही, ती वाळत पण नाही आणि खूप छान अशी फुटून येते. तर नक्की तुम्ही आता दाखवेल, मी भरलेले आहेत काही काही काड्यात, मी तुम्हाला ते दाखवेल नंतर. आणि बघा, इतके गुच्छ गुच्छ फुलं अजून पण आहेत आपले, म्हणजे नाही का, एवढं ऊन आहे हे आहे. त्या दिवशी तर पाऊस पण खूप झाला होता, पण भरपूर साऱ्या प्रमाणात फुलं आहे. तसे मी सगळ्या भाजीपाल्याला पण आणि फळझाडांना पण आणि फुलझाडांना पण ते लिक्विड टाकून घेतलेलं आहे. पण मला ना काम होतं आणि ते व्हिडिओ माझ्याकडून काढायचा राहूनच गेला, म्हणजे माझ्या लक्षातच नाही आलं. पण मी तरी पण त्या लिक्विडने काय परिणाम होतो त्यासाठी म्हणजे हे फुलं दाखवत आहे की खूप छान असे फुलं आपले येतात. मी याच्या अगोदर पण भरपूर असे लिक्विड बनवून टाकलेले आहेत, घातलेले आहेत, झाडांना दिलेले आहे ते खत. खूप छान असे नवीन फुटवे फुटून येतात आणि नवीन पालवी पण फुटून येते. ह्याच्या अगोदर पण माझ्या चॅनलवर आहेत मी वेगळे लिक्विड, पण एकदम साधं सोपं आहे. राख आहे, तांदूळ आणि नुसतं तांदळाचं पाणी जरी टाकलं ना तरी खूप छान असे आपले झाडं फुटून येतात. तर हे बघू शकता तुम्ही, असे मस्त असे कलर पण आपले छान छान आहेत गुलाबाचे. आणि आता आपण जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत नवीन झाडं वगैरे काही आणणार नाही आहे आणि लावणार पण नाही आहे. आता एकदम म्हणजे आता हे फ्लावर वगैरे निघालं ना, छान गार्डन अजून व्यवस्थित करून घेणार आहे. आणि मग जूनला नाही,
वैशाख म्हणजे मे एप्रिल जून, जूनलाच मस्त परत नवीन नवीन झाडांची लागवड आणि नवीन नवीन गार्डन आपण करणार आहोत. तर असेच व्हिडिओ बघत जा. आणि कढीपत्त्याचं मी तुम्हाला नंतर दाखवेल किती छान फुटलेलं आहे ते. आणि असे छान छान गुलाबासाठी नक्की तुम्ही पण हे लिक्विड बनवून बघा. काही नाही, एक बादलीभर पाणी घ्यायचं, त्याच्यात पावशेर तांदूळ टाकायचे आणि राख टाकायची, एक हळदीची पुडी टाकायची. पण ते नंतर गाळून घ्यायचं, कारण काय होतं ते तांदूळ जे असते त्याला मुंग्या कीड बुरशी लागायचं. हे असं तसं हळद टाकलेली त्यामुळे शक्यता कमी असते. पण गाळून घ्यायचं, त्यात कुठलीही कणी जाऊ द्यायची नाही तांदळाची. आणि मस्त झाडाला टाकून द्यायचं. तर बघू शकता तुम्ही, कळ्या पण भरपूर असतात आणि फुलं पण भरपूर असतात. सगळ्या म्हणजे ते शेवंती वगैरे सगळ्या झाडांना घालून घेतलेलं आहे. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. चला भेटू परत.